पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक असा मंत्र देईन जो तुम्हाला गणित बुद्धिमत्तेमध्ये मास्टर बनवेल आणि येणाऱ्या कंबाईंड ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2026 मध्ये तुम्ही गणित बुद्धिमत्तामध्ये 15 पेक्षा जास्त मार्क्स घेऊ शकाल. पण त्याच्यासाठी अट एकच आहे की व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि जे सांगितले ते 100% ॲज इट इज फॉलो करायचं. ठीक आहे. जर समजा आता एक उदाहरण देते छोटंसं. जर मी तुम्हाला म्हटलं की हे 100 मीटरचं अंतर आहे आणि हे तुला 10 सेकंड्समध्ये कंप्लीट करायचं आहे. 10 सेकंडमध्ये 100 मीटर पळणं हे तुम्हाला पॉसिबल वाटतंय का? ऑब्व्हियसली ते इम्पॉसिबल तर नाही आहे, पण ते तुमच्यासाठी पॉसिबल असेल का? ऑब्व्हियसली नाही. 10 सेकंड्समध्ये आपण ते 100 मीटरचं अंतर पार नाही करू शकणार, कारण आपण तेवढी प्रॅक्टिस नाही केली. पण हेच जर आपण उसेन बोल्टला म्हटलं तर उसेन बोल्ट लगेच असं 10 सेकंड की 9 सेकंडमध्ये ते कंप्लीट करून दाखवेल. मग आता जर इझिली कवर करू शकेल का? कारण त्याने तेवढी तगडी प्रॅक्टिस केलेली आहे, त्याने त्याच्यासाठी त्याचं आयुष्य खर्ची केलेलं आहे. आता मी मॅथ्स रिझनिंगसाठी तुमचं आयुष्य खर्ची करा असं तर काही सांगत नाही आहे, पण दिवसातले कमीत कमी 25 ते 30 मिनिटं हे तुम्ही देऊ शकता आणि ते तुम्ही देणं पण गरजेचं आहे, कारण मॅथ्स रिझनिंग हा एक्झाममध्ये इतका इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे की तो तुमचा रिझल्ट पण डिसाईड करेल. कारण आत्ता जो काही वाढणारा कट ऑफ आहे त्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंगमध्ये मुलं खूप चांगले मार्क्स घेऊन जातात. आपण मॅथ्स रिझनिंगसोबत पॉलिटीला इम्पॉर्टन्स दिला, पण यावेळेला जर पाहिलं तर सायन्समध्ये मुलांनी खूप चांगला स्कोर केलेला. म्हणजे आता मॅथ्स रिझनिंग पॉलिटी तर होता, पण त्याच्यासोबत सायन्स पण आला, ऑब्व्हियसली त्याच्यासोबत इकॉनॉमिक्स पण आहे. हिस्ट्री आणि जॉग्रफीला पण सोडून काय फायदा नाही. जरी 10-10 मार्क्स असतील तरीसुद्धा ते सब्जेक्टसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ओव्हरऑल तुम्हाला सगळ्या सब्जेक्टकडे लक्ष द्यायचं आहे. पण मग जर सगळ्या सब्जेक्टकडे लक्ष द्यायचं आहे तर मग मॅथ्स रिझनिंगसाठी कसा टाईम मॅनेज करायचा, करंट अफेअर्ससाठी कसा मॅनेज करायचा. करंट अफेअर्सच्या बाबतीत मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या. करंट अफेअर्स जर तुम्ही या पद्धतीने पुढचे 4 ते 5 महिने फॉलो केलं तर 100% पुढच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये करंट अफेअर्सची तुमची 13-14 मार्क्सची तयारी इझिली होऊन जाईल. तुम्ही एक्झाममध्ये 13-14 मार्क्स घ्याल आणि प्लस तुम्ही म्हणाल सुद्धा की माझ्याच नोट्समधून हे प्रश्न आलेत. इतकी व्यवस्थित तयारी कराल. तो प्लॅन जो आहे त्याची लिंक मी तुम्हाला एंड स्क्रीनला देईन, तर तो प्लॅन फक्त फॉलो करा. आता मॅथ्स रिझनिंगसाठी काय करायचं, मी म्हटलं तुम्हाला दिवसातले 25 ते 30 मिनिट फक्त द्या. लक्षात ठेवा, मॅथ्स रिझनिंग हा एक असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे मास्टरी करायची असेल किंवा अगदी एक्झाममध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स मिळवायचे असतील, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्याकडे पाहिजे ती म्हणजे प्रॅक्टिस करण्याची तयारी. बरीच मुलं अशी आहेत की हजारो व्हिडिओज पाहतात यूट्यूबवरती, कंटिन्युअसली मॅथ्स रिझनिंगचे व्हिडिओज पाहतात, पण ॲक्च्युली ते प्रॅक्टिस करत नाहीत. जर तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल, ज्यावेळेला तुम्ही कुठलाही एक व्हिडिओ पाहताय तुम्हाला वाटेल अरे हे किती इझी आहे मॅथ्स रिझनिंग, ती गणितं तुम्हाला खूप सोपी वाटतील, कारण ज्यावेळेला त्या टीचर्सने एक्सप्लेन केलेलं असतं त्यावेळेला ते पाहताना तुम्हाला वाटतं की याचं उत्तर तर लगेच निघालं, पण ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली एक्झाममध्ये ते सोडवायला घेतात तर तुमची बत्ती गुल होते. रिझन काय असतं, कारण ती प्रॅक्टिस तुम्ही प्रॉपरली केलेली नसते. मग आता करायचं आहे काय, दिवसातले 25 ते 30 मिनिट फक्त द्यायचे डेली बेसिसवरती. एक सब्जेक्ट जर एक टॉपिक जर तुम्ही घेतला, मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न किती येतात तुम्हाला, कंबाईंडमध्ये 20 प्रश्न येतात. आता हे 20च्या 20 प्रश्न जे आहेत ते 20 टॉपिकशी रिलेटेड नसतात, त्याच्यातले 2-3 प्रश्न हे एकाच टॉपिकशी रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल, आयोग जो आहे पर्सेंटेजवरती 3 ते 4 प्रश्न विचारतो किंवा 2 ते 3 प्रश्न तर पर्सेंटेजवरतीच येतात. त्याच्यानंतर सरासरीसारखा टॉपिक आहे, सरासरीवरती 2-3 प्रश्न येतात, पण ते फॉर्मॅट चेंज करून विचारलेलं असतं. म्हणजे सरासरी मे बी वयवारीमध्ये सरासरीचा प्रश्न येईल की 2-3 व्यक्तींचं वय, त्यांची सरासरी दिली आहे, किंवा मे बी क्रिकेटमधल्या धावा दिलेल्या असतील, एखाद्या संघाच्या धावा दिलेल्या असतील, एखाद्या खेळाडूच्या धावा दिलेल्या असतील. कन्सेप्ट एकच आहे सरासरी, पण आयोगाने काय केलं आहे, विधानं वेगळी म्हणजे तिथे टाकलेली आहेत किंवा त्या क्वेश्चनचं फॉर्मॅट चेंज केलेलं आहे. पण त्याच्यासाठी येणं काय आवश्यक असतं, तुम्हाला सरासरी येणं गरजेचं असतं. बऱ्याचदा पर्सेंटेजवरती येताना प्रश्न काय येतात, नफा तोटा फॉर्मॅटमधले प्रश्न येतात की 20% नफा झाला, 25% तोटा झाला. अगेन पर्सेंटेजमध्ये एखादी बस आहे त्याच्यामध्ये एवढे टक्के प्रवासी चढले, पुढच्या स्टॉपला एवढे टक्के उतरले, पर्सेंटेजच आहे. एखाद्या ठिकाणी मतदान झालं, मतदानामध्ये या उमेदवाराला इतकी टक्के मतं मिळाली, तितकी टक्के मतं, पर्सेंटेजच आहे. बेसिक कन्सेप्ट काय, पर्सेंटेज. पण आयोगाने काय केले, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारले. आता आपल्याला काय करायचं, तुम्हाला काहीच येत नाही, गणितातला ग पण येत नाही, चला सुरुवात करायची. काय करायचं, एक टॉपिक सिलेक्ट करायचा. आता हा टॉपिक कुठला सिलेक्ट करायचा, ज्या टॉपिकवरती MPSC तुम्हाला कंबाईंड ग्रुप बी सीला प्रश्न विचारते ते वाले टॉपिक तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. आता ते वाले जे टॉपिक आहेत ते कुठे मिळतील, यूट्यूबवरती सर्च करा, टेलिग्रामवरती सर्च करा, किंवा वॉरियर ऑफिसरचा पण मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले जिथे मी तुम्हाला
मॅथ्स रिझनिंगचे असे काही टॉपिक दिलेत की जे टॉपिक तुम्हाला 15+ मार्क्स मिळवून देतील. सो तो व्हिडिओ जो आहे मी त्याची लिंक हवे तर डिस्क्रिप्शन किंवा एंड स्क्रीनला देईन, तिथून तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यातले टॉपिक जे आहेत ते नोट डाऊन करा. तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे किंवा जी पण नोटबुक नेहमी अभ्यासाला तुमच्यासोबत असते तिथे त्या नोटबुकच्या फर्स्ट और लास्ट पेजला ते टॉपिक लिहून ठेवा. एक टॉपिक घ्यायचा, एका टॉपिकला दिवसातला 25 ते 30 मिनिटं वेळ द्यायचा. पहिल्या दिवशी हा टॉपिक, समजा तुम्ही सरासरी हा टॉपिक घेतलाय, पहिल्या दिवशी सरासरीचं बेसिक फक्त करून घ्या की सरासरी म्हणजे काय. मग अगदीच छोट्या छोट्या म्हणजे 2 संख्यांची सरासरी काढून पहा, 3 संख्यांची सरासरी काढा, 1 अंकी संख्यांची सरासरी काढा. मी म्हणते नाही की तुम्ही 10 अंकी संख्यांकडे जा, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी असं करत करत जा. पहिल्या दिवशी फक्त सरासरी काय आहे समजून घ्या. दुसऱ्या दिवशी परत दुसरा दिवस पण 25 ते 30 मिनिटं सरासरीलाच द्यायचं. आता तुम्ही सरासरी काय आहे ही सगळी कन्सेप्ट पहिल्या दिवशी समजून घेतली आहे. दुसऱ्या दिवशी याच्यावरची थोडीशी उदाहरणं सोडवा. ठीक आहे. आता ही अगदी इझी लेवलची उदाहरणं असतील, तुम्ही शालेय पुस्तकं जी असतात त्याच्यामध्ये दिलेली उदाहरणं असतील किंवा अगदी बेसिक यूट्यूबला जरी सर्च केलं तरी तुम्हाला सोपी सोपी उदाहरणं जी आहेत ती भेटेल किंवा तुम्ही याच्यावरती गुगलवरती सर्च केलं तरी तिथे मिळेल. तर तुम्हाला अशी काही उदाहरणं मिळतील ती सोडवायच्यात. तिसऱ्या दिवशी काय करा, थोडीशी हार्ड वाटणारी उदाहरणं जी आहेत, जे तुमच्याकडे पुस्तक असेल, जे पण तुम्ही फॉलो करताय तिथून, किंवा अगेन एखादं यूट्यूबवरचं सेशन पहा. काय करायचं, व्हिडिओ प्ले करायचा, त्यांचा स्क्रीनवरती प्रश्न येतो, व्हिडिओ पॉज करायचा, तो प्रश्न पाहायचा, आपल्या नोटबुकमध्ये ते सोडवायचा प्रयत्न करायचा, परत व्हिडिओ प्ले करायचा आणि त्यांचं उत्तर आणि आपलं उत्तर टॅली करून पाहायचं. ठीक आहे. आणि मग चौथ्या दिवशी तुम्ही सगळे जे PYQ आहेत हे टाईम लावून सॉल्व करायचे. ठीक आहे. विथ टाईम इथे तुम्ही PYQ सॉल्व करणार आहात सरासरीचे. एका टॉपिकला जर तुम्ही 4 दिवस देत असाल, अरे 4थी 5वीचं पोरगं पण ते परफेक्ट करून टाकेल. आणि एवढं करून पण जर तुम्हाला होत नसेल तर मग राम राम करा, सोडून द्यायचा विषय. कारण तुम्ही पहिल्या दिवसात फक्त आणि फक्त बेसिक करून घेताय. आता मला सांगा, जर तुम्ही एक टॉपिक 4 दिवसांसाठी केलात तर तुमचा हा टॉपिक परफेक्ट होईल. असे तुम्हाला फक्त 20 टॉपिक करायचे. 20 टॉपिक सिलेक्ट करा ज्याच्यावरती MPSC प्रश्न विचारते. ते टॉपिक ज्या टॉपिकला जे ॲक्च्युली तुम्ही 2025चा 2024चा ग्रुप बी ग्रुप सीचे पेपर पहा, त्याच्यामधले प्रश्न पहा. मग तुमच्या ते प्रश्न पाहिले की लक्षात येते की टाईम कन्झ्युमिंग कुठले प्रश्न असू शकतात, कुठले नसू शकतात. त्याच्यातून ते टॉपिक सिलेक्ट करा. सेम मॅथ्सला पण करा, सेम रिझनिंगला पण करा. आणि मग हे जे सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत या टॉपिकना 4-4-4-4च्या गटामध्ये विभागा. तुम्ही 20 टॉपिक जर सिलेक्ट केले, 80 दिवसामध्ये तुमचे 20 टॉपिक कंप्लीट होतील आणि ते अशा पद्धतीने कंप्लीट होतील की तुम्ही याच्यामध्ये परफेक्ट झालेले असाल. ठीक आहे. मग तुम्ही जर समजा एखादा खूप इझीवाला टॉपिक आला, फॉर एक्झाम्पल आता दिशाज्ञान काही जणांना खूप सोपं जातं, नातेसंबंध काही जणांना खूप सोपं जातं. मग एखादा जर असा इझीवाला आला किंवा त्रिकोण मोजणे, आकृत्या मोजणे वगैरे असेवाले जे टॉपिक आहेत, जर समजा ते तुम्हाला इझीवाला वाटला, त्याला तुम्हाला 4 दिवसांची गरज नाही आहे, मग तुम्ही तिथे जर 2 दिवस त्या टॉपिकला दिले तर पुढच्या 2 दिवसांमध्ये आधी जे टॉपिक केलेले आहेत ते रिवाईज करून घ्या, त्याच्यावरची उदाहरणं परत एकदा सोडवा. हे ट्राय करून पहा. ट्रस्ट मी, तुम्ही एक्झामच्या वेळेला इतके थँकफुल असाल या व्हिडिओसाठी की ही मेथड फॉलो केल्यामुळे तुम्हाला 100%, मी एवढं खात्रीशीरपणे या बेसिसवरती बोलते आहे की जर या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 100% हे टॉपिक इझी जातील. आपला प्रॉब्लेम हा आहे की मी आज मॅथ्स रिझनिंग करायला घेतलं, मी 2 दिवस केलं, 3 दिवस केलं, त्याच्यानंतर मला फटीग आला, मला कंटाळा आला किंवा मला माहिती नाही काय झालं, माझा मूड नाही आहे, मी ते सोडून दिलं. कितीही हार्ड वाटलं तरी सुद्धा 20 टॉपिक सिलेक्ट करा. जो टॉपिक तुम्हाला अतिशय हार्ड वाटतो, तुम्हाला त्या कन्सेप्टमध्ये नाही शिरायचं. फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी मला तो मिश्रणवाला जो टॉपिक असतो की नाही, मिश्रणवरचे प्रश्न येतात, ते मला नाही आवडत, मला ते त्याच्यात माझं डोकं नाही चालत, मी सोडून देते. मी त्याचा विचारच नाही करत. तो क्वेश्चन आला तरी पण, जरी तो इझी कॅटेगरीमधला असेल तरी सुद्धा मी सोडून देते. पण बाकीचे जे मी केले, जे मी अदर सब्जेक्टसाठी तुम्हाला सांगते, सेम तेच इथे पण, जे मी बाकीचं केलेलं आहे त्याचे मला परफेक्ट, म्हणजे त्याचे मार्क्स आलेच पाहिजेत. अगेन सांगते की मॅथ्स रिझनिंगचे 30-35 टॉपिक सिलेक्ट करण्यापेक्षा फक्त 20 टॉपिक सिलेक्ट करा, पण हे इतके परफेक्ट करा की याच्यावरती 10-15 जे काही प्रश्न येतील त्यातला एकही प्रश्न नाही चुकला पाहिजे. आता काही प्रश्न आयोगाने असे डिझाईन केलेले असतात पेपरमध्ये की ज्याचे ऑप्शनच चुकीचे असतात. आपण काय म्हणतो, बरेच मुलं आयोगावरती डायरेक्ट ॲलिगेशन्स लावतात की तुम्हाला साधा पेपर सेट करता येत नाही, तुम्ही साधे उत्तरं बरोबर देऊ शकत नाही, मग तुम्ही तिथे कशाला बसलाय. लक्षात घ्या, आयोगाने सिलॅबसमध्ये सांगितलं आहे, या एक्झामचं जे प्रारूप आहे त्याच्यामध्ये आयोगाने सांगितलं आहे
की तुम्ही तिथे किती अचूकपणे, कमीत कमी वेळेत किती अचूकपणे निर्णय घेऊ शकता हे इम्पॉर्टंट आहे. आयोग असे प्रश्न जाणून बुजून त्या पेपरमध्ये टाकत आहे जिथे ऑप्शनच चुकीचे आहेत, कारण तुम्ही त्या प्रश्नामध्ये अडकून पडताय की तुम्ही त्या प्रश्नाला सोडून देऊन पुढे जाताय. ही मेंटॅलिटी फार इम्पॉर्टंट आहे. मुलं काय करतात ना, इगोवर घेतात, अरे त्याचं उत्तर चुकीचंच आहे, ऑप्शनच नाही आहे त्याच्यामध्ये, असं कसं काय दिलं. तो विचार करण्यात तुमचे गेले ना 2 मिनिट, पुढचे जिथून मार्क्स येणार आहे ते मार्क्स पण तुमच्या हातातून गेले. उगीच नाही हॅशटॅग. एवढी हुशार लोक तिथं बसलेली असतात. असं तर होणार नाही. प्रत्येक पेपरमध्ये 4-5 प्रश्न जर चुकत असतील, 3-4 प्रश्न जर चुकत असतील, कॅन्सल होत असतील, आणि मागच्या पेपरला तर एकही कॅन्सल झालेला नव्हता. पण जर समजा असे प्रश्न कॅन्सल होत असतील, अदर सब्जेक्टमध्ये आपण समजू शकतो की एकापेक्षा जास्त रेफरन्सेस आहेत म्हणून कदाचित तो कॅन्सल होत असेल. पण मॅथ्ससारखे किंवा असे काही सब्जेक्ट, करंट अफेअर्ससारखे असे काही क्वेश्चन्स जे की कॅन्सल होण्याची काही शक्यताच नाही आहे, तरी पण जर ते हॅशटॅग होत असतील किंवा तरी पण जर त्याचे ऑप्शन चुकीचे असतील, तुम्ही हा विचार का नाही करत की पेपरच त्या पद्धतीने डिझाईन केलेला असेल की तुमच्यासाठी तो एक ट्रॅप असू शकतो की तुम्ही तिथे अडकून पडावं. जो तिथे नाही अडकत तो पुढे जातो, पेपरमध्येही पुढे जातो, एक्झाममध्येही पुढे जातो, अँड देन तो फायनल रिझल्टमध्येही पुढे जातो. हा तुमचा अप्रोच असायला पाहिजे. आपल्याला बदल स्वीकारायची तयारी नसते, आपल्याला आपलं अपयश पचवायची तयारी नसते, मग ते एक्झाम हॉलमध्ये असो, एक्झाम हॉलच्या बाहेर असो वा आयुष्यामध्ये असो. हा एक माइंडसेट जो आहे तो फार चेंज करणं गरजेचं आहे, आणि हाच माइंडसेट तुमचा चेंज केला जाईल प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमध्ये, जे आपण 2026साठी घेऊन येतोय. तिथे प्लॅनमध्ये हे जे टॉपिक आहेत ते प्रॉपरली तुम्हाला दिलेले असतील की कुठले असे 20 टॉपिक आहेत जे तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. आता जर 80 दिवसांमध्ये तुम्ही हे टॉपिक केले, तुमच्याकडे पुढचा कालावधी आहे ना, आणखी जवळपास 60 एक दिवस तुम्हाला मिळतात. ते जे काही तुमचे दिवस आहेत ते तुम्ही या सगळ्याच्या प्रॅक्टिसमध्ये घालवाल. मग मला सांगा, जर तुम्ही एवढी प्रॉपर प्रॅक्टिस केली तर तुमचा रिझल्ट येणार नाही का? आपलं काय होतं, आपण स्टडी टार्गेट पाहतोय. म्हणजे एक बॅच घेतली, तिथे मी स्टडी टार्गेट पाहिले, मला एकाच दिवशी दिलेत तिथे 5 ते 6 टॉपिक. हे कुठले आहेत? GSचे. आता ज्यावेळेला मी GSचे 5 ते 6 टॉपिक करत आहे, हे माझ्यावरती इतकं बर्डन होतंय. मी तुम्हाला सांगितलं की 5 टॉपिक करा, पण ज्याला तुम्ही ते 5 टॉपिक कंप्लीट करायला जाताय, तुमच्या नाकी नऊ येत आहेत. त्याच्यातून तुम्हाला करंट अफेअर्ससाठी वेळ काढायचा आहे, त्याच्यातून तुम्हाला मॅथ्स रिजनिंगसाठी वेळ काढायचा. म्हणजे हा झाला GSचा फक्त, प्लस मी तुम्हाला मॅथ्स रिजनिंगचं पण टार्गेट दिलं आहे, प्लस मी तुम्हाला करंट अफेअर्सचं पण टार्गेट दिलं आहे. तुमचं असं होतं की हे सगळं करता करता दमछाक होते. पहिल्या दिवशीचे 2-3 टॉपिक पेंडिंगला राहिले किंवा एखादा टॉपिक पेंडिंगला राहिला, दुसऱ्या दिवशी परत 1-2 पेंडिंगला राहिला, तिसऱ्या दिवशी परत 1-2 पेंडिंगला राहिलं, असं करत करत 4थ्या-5व्या दिवसापर्यंत इकडे पेंडिंगचाच ढीग लागलेला असतो. तुम्ही ज्या वेळेला मागे वळून पाहताय की मी किती कंप्लीट केलं, तुम्हाला दिसतंय तुम्ही कंप्लीट केलेला ढीग एवढा आहे, तुमचा इनकम्प्लीटचा ढीग एवढा आहे. आता काय झालं, माझी मानसिकताच नाही आहे पुढे जायची, कारण मला हे दिसतंय ना मागे. जरी मी पुढे बघितलं काय करायचं आहे, तरी हा ढीग माझा दिसतोय ना, हा ढीग मला पुढे नाही जाऊ देते, आणि मग ना धड माझं पुढचं व्यवस्थित होतंय, ना धड माझं मागचं व्यवस्थित होतंय. अगेन सांगते, ढीगभर करत बसू नका. मी असे स्टुडंट पाहिलेत मागच्या चॅलेंजमध्ये की म्हणजे एक्झाम 2 महिने पुढे गेली, महिनाभर पुढे गेली, एक्झाम 3-3 वेळा पोस्टपोन झाली आहे. जे लेक्चर्स दिलेत त्यांचा ॲक्सेस परत परत मी म्हणजे व्हॅलिडिटी परत परत वाढवून दिली आहे, पण तरीसुद्धा लास्ट डेपर्यंत लेक्चर पाहून नाही झाले. मग काय फायदा? तुम्ही 1000 लेक्चर आहेत हे पाहून तुम्ही बॅच घेणार, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का तुम्हाला 1000 लेक्चर कंप्लीट करणं? हा प्रश्न स्वतःला विचारा ना, की मला लेक्चर पण कंप्लीट करायचे आहेत, मला टॉपिक पण रीड करायचं आहे, मला टेस्ट पण सोडवायचे आहेत, मला आयोगाचे पेपर्स पण सोडवायचे आहेत, मला करंट अफेअर्सची प्रॅक्टिस करायची, मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस करायची. हे सगळं मला पॉसिबल आहे का? तुमच्यासमोर किती इन्फॉर्मेशन आहे, तुमच्यासमोर किती कंटेंट आहे, किती रेफरन्सेस आहेत, ही गोष्ट वेगळी झाली. आणि तुम्ही किती करू शकता आणि ते प्रॉपरली करू शकता, ही गोष्ट वेगळी आहे. जी मुलं सिलेक्ट होत आहेत, ज्या मुलांचे रिझल्ट येत आहेत, थोडंच करतायत पण ते इतकं परफेक्ट करतायत की तिथले त्यांचे मार्क्स जात नाहीत. आम्ही या ढीगभरच्या मागे असे पळत सुटलोय की एकही व्यवस्थित होत नाही आहे, अँड देन आम्ही परत आमच्या पेपरकडे पाहतोय, आम्ही 40-45च्या पुढेच नाही आहे. हार्डली आम्ही गेलो तो 50पर्यंत जातो, 51पर्यंत जातोय, पण त्यावेळेला कट ऑफ 58, 60, 62ला जातोय. ही गोष्ट समजून घ्या प्रामाणिकपणे. आत्ता हा व्हिडिओ संपला की एक काम करा, 2025चा जो झालेला पेपर आहे ग्रुप बीचा, ग्रुप सीचा पण काढा, जो पण तुम्ही दिलेला असेल ते पेपर काढा, पेपर उघडा, सगळे 1 ते 100 प्रश्न नजर फिरवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की या 100पैकी किती प्रश्न आहेत जे माझ्या ओळखीचे होते. ओळखीचे इन द सेन्स की मी कधीतरी त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी वाचले, असे प्रश्न किती होते. तुम्ही शॉक व्हाल की 60, 65, 70पर्यंतचे प्रश्न असे असतील जे तुमच्या ओळखीचे असतील. ओळखीचे इन द सेन्स की प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला एवढं तरी क्लिक होईल की हां, हा टॉपिक मी कुठेतरी वाचलाय.
हा पॉईंट मी कुठेतरी वाचलाय, पण त्याचं एक्झॅक्टली उत्तर मला एक्झाममध्ये आठवत नाही. काय फायदा आहे की मला 100पैकी 90 प्रश्न ओळखीचे वाटतात, पण माझा स्कोर 50 पण येत नाहीये. त्याच्यापेक्षा मला जर 80च प्रश्न ओळखीचे वाटले तरी चालेल, पण 80पैकी म्हणजे 70 तर बरोबर येतील. हा अप्रोच ठेवा, तर कुठेतरी रिझल्ट येईल तुमचा. मी असं म्हणत नाही की सगळंच सोडून द्या, पण मी हे सांगते की जेवढं काही कराल ना तेवढं परफेक्ट करा. असं म्हटलं जातं MPSCला पृथ्वीच्या वरती, पृथ्वी तलावरती असणाऱ्या आणि सूर्याच्या खाली येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासाव्या लागतील. पॉसिबल आहे का तुम्हाला त्या लिमिटेड कालावधीमध्ये तेवढं करणं? लिमिटेड नाही, तुम्हाला अनलिमिटेड कालावधी दिला तरी ते पॉसिबल नाही आहे. अभ्यासाला पण लक्षात नाही राहणार. मग मला इथे स्मार्ट वे निवडावा लागेल, सिलेक्टिव्ह करेन, तेच इफेक्टिव्ह करेन, ज्याच्यातून मला काहीतरी असं आउटपुट मिळेल की जे माझी लाईफ बदलून टाकेल. याच्यासाठीच हे चॅलेंज असेल. तुम्ही चॅलेंज घ्या, घेऊ नका, पण ज्या गोष्टी मी इथे सांगते हे सगळे लेक्चर्स करंट अफेअर्सचं असेल, मॅथ्स रिजनिंगचं असेल, बाकी 1-2 व्हिडिओज जे मी याच्यापूर्वी अपलोड केलेत, हे प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठीचे लेक्चर आहेत. त्यांना जी स्ट्रॅटेजी मला द्यायची त्याचे लेक्चर्स आहेत, पण हे मी तुमच्यासोबत याच्यासाठी शेअर करते कारण मला माहिती आहे की तुमच्यापैकी बरेच स्टुडंट असेल ज्यांना चॅलेंज जॉईन करता येणार नाही. मे बी त्यांची म्हणजे काही इतर प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे जॉईन करता येणार नाही, किंवा काही असे असतील की ज्यांनी ऑलरेडी दुसरीकडे कुठेतरी जॉईन केलेलं आहे आणि त्यामुळे आत्ता त्यांना इकडे जॉईन करायचं नाही. पण तुम्ही कुठेही शिकत असाल, ही जी काही स्ट्रॅटेजी मी सांगते ही फॉलो करून पहा. तुम्हाला पहिल्या 1-1.5 महिन्यामध्ये जर तुम्हाला करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिजनिंगमध्ये जर फरक नाही जाणवला, तुम्ही हे तिथेच सोडून द्या. पण तुम्हाला 1 महिन्यामध्ये इतका डिफरन्स जाणवेल तुमच्या आधीच्या मॅथ्स रिजनिंगमध्ये, तुमच्या आधीच्या करंट अफेअर्सच्या स्टडीमध्ये, की तुम्हाला असं वाटेल की हे मी आधी का नाही फॉलो केलं. पण अगेन, आधी का फॉलो केलं नाही या रिग्रेटसोबत जगण्यापेक्षा आत्ता मी हे फॉलो करेन आणि यावेळेला रिझल्ट आणून दाखवेन, हा अप्रोच ठेवा. ठीक आहे. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. पहिल्यांदा लिस्ट बनवा त्या टॉपिकची आणि जे मी सांगितलं की पेपर काढून पहा 2025चा आणि प्रश्न विचारा स्वतःला की किती ओळखीचे आहेत. जर तुम्हाला नाही ओळखीचे वाटले, आपला अभ्यासच कमी आहे. पण जर ओळखीचे वाटले आणि तरी उत्तर आली नाहीत, आपण फार चुकीच्या पद्धतीने अभ्यास केला, हे मान्य करा. त्या चुका ज्या आहेत त्या दुरुस्त करायला लागा, तर 2026ला रिझल्ट येईल. ठीक आहे. बाकी जर तुम्हाला वॉरियर ऑफिसरसोबत पुढच्या एक्झामची तयारी करायची असेल तर प्रूव्ह युअर सेल्फ हे चॅलेंज आहे, ते चॅलेंज तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुमच्याकडून तयारी करून घेतली जाईल. यावेळेला मी थोडी स्ट्रिक्ट असणार आहे चॅलेंजच्या बाबतीत, हे मी आधीच सांगते. नो स्पून फिडिंग, कारण तुम्हाला रेसमध्ये धावायचं आहे. प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल, मी तुम्हाला गाईड करेन. ठीक आहे. जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करू शकता. तुमचं मत कमेंट करून मला कळवू शकता. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि 2026ची एक्झाम क्रॅक करायची असेल तर प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज जॉईन करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.